हॅलो हाय नमस्कार. तर सुषमाच कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आणखीन एका नवीन रेसिपीसोबत. तर बघू शकता मी छान असा पुदिना घेतला आहे, हिरवागार असा, आणि पाण्यामध्ये ठेवलेला आहे. तर याचे आपल्याला कोळी कोळी देठ घ्यायचे आहेत. बाकीचे जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत, कारण पुदिन्याची चटणी हिरवीगार राहत नाही, मग काळी पडते. तर बघू शकता मी छान असे पानं घेतलेले आहेत आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. जास्त जर खराब असेल तर तुम्ही 2 पाण्याने सुद्धा धुवू शकता. बघू शकता अशी काळी पाने पडतात पुदिन्याची. तर मी यातले सगळे खराब झालेली पानं काढून घेतलेली आहेत आणि आपली हिरवी हिरवी पानं घेतलेली आहेत. तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे पूर्ण सर्व काढून घेऊयात. जो पुदिना आहे तो पूर्ण असा काढून घेऊयात. तर मी पुदिना काढून घेतलेला आहे, बघू शकताय पाण्यामधून काढलेला आहे. हे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पुदिना घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना काढून घेतलेला आहे आणि पुदिनाची चटणी पुदिना आपला मिक्सरला लावताना यामध्ये कोणताही आंबट पदार्थ तुम्ही घालू शकता. आंबट पदार्थ चिंच किंवा लिंबू. तर इथं मी लिंबाचा रस घेतलेला आहे, तर मी लिंबाचा रस घालून आपले पुदिना जो आहे तो बारीक करून घेणार आहे मिक्सरला. तर बघू शकता आपला पुदिना असा बारीक झालेला आहे. थोडंसं पानं राहिलेली आहेत, तर त्यामध्ये आपण घालून घेऊयात. हे बघू शकता कोथिंबीर, आणि मी इथं 2 चमचे डाळवे घेतलेले आहेत. तर तुम्ही डाळवे नसतील तर तुम्ही भाजके शेंगदाणे 2 चमचे घेऊ शकता. तर मी ते डाळवे घालून घेतलेले आहे. आणि यामध्ये अशी बारीक शेव असते ना, तर तुम्ही शेव नसेल तर फरसाणही घालू शकता. तर मी 2 चमचे शेव घालून घेत आहे यामध्ये, कारण चव छान येते आपली चटणीची. तर यामध्ये मी 2 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 7 ते 8. तर हे पण घालून घेते. तर आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात. तर बघू शकताय आपली छान अशी पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. हिरवीगार आणि जास्त आपल्याला घट्ट जशी पाहिजे तसं आपण बनवू शकतो. तर माझी चटणी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.